Welcome to Momentum Academy. Okay, write lyrics of a Mendeleev periodic table. Okay, Mendeleev periodic table चे आपल्याला काय पाहिजे आहे? लिरिक्स पाहिजे. आता लिरिक्स म्हणजे त्याचे गुण. तर Mendeleev periodic table मध्ये कोणते गुण आहेत? ओके, तर राईट लिरिक्स ऑफ Mendeleev periodic table. ओके, एक्झाम मध्ये विचारलं जाते. ओके, तर आन्सर. ओके, फर्स्ट पॉइंट. Atomic masses of some element were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. Okay, for example, the previously determined atomic mass of beryllium 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before a boron. ओके, आता सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल? ओके, त्याचं मिनिंग काय लागतं आणि त्या मिनिंग नुसार आपल्याला कसं लिहिता येईल? ओके, तर ऍटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट म्हणजे काही एलिमेंटचं जे ऍटॉमिक मास आहे, ऍटॉमिक मास डिनोटेड कॅपिटल झेड. ओके, सो ऍटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट म्हणजे काही एलिमेंटचं ऍटॉमिक मास वेअर रिवाइज. ओके, काय केलं? वेअर रिवाइज केलं. ओके, तर कसं वेअर रिवाइज केलं? सो ऍज टू गिव्ह ओके देम प्रॉपर प्लेस इन द पेरियोडिक टेबल. ओके, त्या पेरियोडिक टेबल मध्ये त्याचं जे प्रॉपर स्थान दिलं आहे, ओके, त्याला काय केलं? रिवाइज केलं. ओके, बट कशानुसार? इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टी, त्याच्या प्रॉपर्टीनुसार. ओके, त्याचा जो पेरियोडिक टेबल आहे, ओके, तर पेरियोडिक टेबल मध्ये त्याचा जो प्रॉपर प्लेस आहे, ओके, लक्षात आलं, तर त्याच्या प्रॉपर्टीनुसार त्याला काय केलं? रिवाइज केलं. काय केलं? रिवाइज केलं. मग आता आपल्याला इथं काय लक्षात ठेवावं लागेल? की ऍटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट, atomic mass of some element they are revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. त्याच्या प्रॉपर्टीनुसार. ओके, त्याच्या प्रॉपर्टीनुसार म्हणजे कोणाच्या प्रॉपर्टीनुसार? एलिमेंटच्या प्रॉपर्टीनुसार पेरियोडिक टेबल मध्ये त्याचं जे निश्चित स्थान होतं, प्रॉपर प्लेस होतं, ओके, त्याला रिवाइज करण्यात आलं. बट कशाला? ओके, सम एलिमेंट, every element, some element, atomic mass of some element they are revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. ओके, मग आता आपल्याला एक्झाम्पल नुसार समजून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइंड atomic mass of a beryllium. ओके, तर आपण जर एक्झाम्पल पाहिलं, ओके, तर अगोदर जे ठरवलेलं atomic mass होतं बेरिलियमचं, बेरिलियम एलिमेंट बरोबर. ओके, तर त्याचं जे अगोदर ठरवलेलं ऍटॉमिक मास होतं, ओके, किती दिलं होतं? 14.09. 14.09 वॉट चेंज बदलवलं. ओके, बदलवलेलं वॉट चेंज टू द करेक्ट व्हॅल्यू 9.4. ओके, म्हणजे ते काय घेतलं? 14.09 ला बदलवलं. ओके, टू द करेक्ट व्हॅल्यू किती आहे त्याची? 9.4. ओके, म्हणजे एक्झाम्पल नुसार का जे प्रेवियस डिटरमाइंड ऍटॉमिक मास ऑफ बेरिलियम किती आहे? 14.09. ओके, प्रेवियसली डिटरमाइंड अगोदर ठरवलेलं जे ऍटॉमिक मास होतं बेरिलियमचं, ओके, ते किती आहे? 14.09 आहे. ओके, हा चेंज टू द करेक्ट व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू बदलवली होती, पण ती करेक्ट व्हॅल्यू काय? 9.4. ओके, अँड बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. ओके, आणि नंतर काय केलं? चेंज. ओके, का बोरॉन अगोदर कोणाला ठेवलं? बेरिलियमला. ओके, म्हणजे काय? बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. ओके, बेरिलियम वॉज प्लेस. ओके, बेरिलियमला ठेवलं होतं कुणाच्या अगोदर? बोरॉनच्या अगोदर. कुणाच्या अगोदर? बोरॉनच्या अगोदर. ओके, म्हणजे तर कसे चेंज केलं? फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइंड ऍटॉमिक मास ऑफ बेरिलियम म्हणजे बेरिलियमचं जे ऍटॉमिक मास आहे, जे अगोदर ठरवलेलं होतं, ते डिटरमाइन केलेलं होतं, किती आहे? 14.09 was changed to the okay correct value 9.4 and beryllium was placed before boron. ओके, म्हणजे बोरॉनला ठेवलेलं होतं, सॉरी, बेरिलियमला ठेवलेलं होतं बिफोर बोरॉन. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट. पहिला पॉईंट समजला. काय म्हटलं पहिल्या पॉईंट मध्ये? पहिल्या पॉईंट मध्ये म्हणलं काही एलिमेंटचं जे ऍटॉमिक मास होतं त्याला रिवाइज करण्यात आलं सो ऍज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस. ओके, इन द पेरियोडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टी, त्याच्या प्रॉपर्टीनुसार पेरियोडिक टेबल मध्ये, ओके, त्याचं जे प्रॉपर प्लेस होतं, ओके, त्याला रिवाइज करण्यात आलं. ओके, सम एलिमेंट म्हणजे काही एलिमेंटच्या ऍटॉमिक मास नुसार.
ओके, मग एक्झाम्पल नुसार आपल्याला इथे क्लिअर करून दिला, आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलाय सर्व. द प्रिव्हियसली डिटरमाइंड ऍटॉमिक मास ऑफ बेरिलियम. बेरिलियमचं अगोदरच जे ऍटॉमिक मास होतं, ओके, ते किती आहे? 14.09. ओके, मग बदलल्यानंतर काय घेतलं बेटा? करेक्ट व्हॅल्यू काय त्याची? 9.4. ओके, दुसरा चेंज काय केला? बेरिलियम वॉज द प्लेस बिफोर बोरॉन. म्हणजे बेरिलियमला, ओके, बेरिलियमचं जे प्लेस आहे ते बदलवलं. ओके, तसं बेरिलियम वॉज द प्लेस बिफोर बोरॉन, म्हणजे बोरॉनच्या अगोदर बेरिलियमला ठेवण्यात आलं. सेकंड पॉईंट मध्ये काय म्हटलं? Okay, Mendeleev kept vacant places in the periodic table for element not discovered till then. Mendeleev ना vacant places ठेवले होते रिकाम्या. Mendeleev kept vacant places, म्हणजे Mendeleev ने काय ठेवलं होतं? vacant places ठेवलं होतं बा. Mendeleev kept vacant places कुठे? periodic table मध्ये. ओके, for एलिमेंट साठी. ओके, नॉट डिस्कवर्ड टिल देन, कारण तेव्हा काही एलिमेंट, ओके, पूर्ण एलिमेंटचा शोध लागलाय का? नाही आहे. ओके, तर काही एलिमेंट पुन्हा फ्युचर मध्ये, ओके, काउंट डिस्कवर होईल. ओके, शोधण्यात येईल, म्हणून त्यानं 3 प्लेस सोडले होते. त्याने किती प्लेस सोडले होते? 3 व्हॅकंट प्लेसेस सोडले होते. म्हणजे मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पेरियोडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देन. ओके, काय घेतला? मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पेरियोडिक टेबल. मेंडेलिव्ह ना, ओके, व्हॅकंट प्लेसेस, ओके, ठेवले होते. 3 व्हॅकंट प्लेसेस ठेवले होते. मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पेरियोडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देन, कारण ज्या एलिमेंटचा शोध लागलेला नव्हता त्या एलिमेंटचा. ओके, 3 of these unknown element, किती व्हॅकंट प्लेसेस सोडले होते त्यांना? 3 व्हॅकंट प्लेसेस सोडले होते. तर 3 of these unknown element, अननोन माहित नाही. ओके, नोन म्हणजे माहित आहे, अननोन माहित नाही. ओके बा, 3 of these unknown elements were given the, ओके, तर त्या 3 एलिमेंटला त्याने काय नाव दिलं होतं? 3 of these unknown elements were given the name, त्याला नाव दिलं होतं इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. काय नाव दिलं होतं? म्हणजे मेंडेलिव्ह ना 3 व्हॅकंट प्लेसेस सोडले होते. ओके, पेरियोडिक टेबल मध्ये. ओके, जे त्यावेळेला शोध लागला नव्हता, माहित नव्हते. ओके, तर ते जे 3 एलिमेंट, अननोन एलिमेंट आहे 3. ओके, तर त्याला जे नाव दिलं होतं, ओके, पहिल्या एलिमेंटला नाव काय दिलं होतं? ओके, जे व्हॅकंट प्लेसेस मध्ये 3 व्हॅकंट प्लेसेस सोडले होते त्याच्यात पहिलं इक्का बोरॉन. काय नाव दिलं होतं? इक्का बोरॉन. दुसरं इक्का अल्युमिनियम, इक्का अल्युमिनियम, आणि तिसरं इक्का सिलिकॉन. ओके, पहिलं काय दिलंय? इक्का बोरॉन, दुसरं इक्का अल्युमिनियम आणि तिसरं इक्का सिलिकॉन. फ्रॉम द अननोन नेबल. ओके, फ्रॉम द अननोन नेबल म्हणजे जे माहित असलेले त्याच्या जवळचे एलिमेंट होते. अच्छा, ओके, म्हणजे त्याला जे माहित असलेले जवळचे, ओके, म्हणजे अननोन नेबर एलिमेंट होते, त्याच्यानुसार त्याने प्रेडिक्ट केलं होतं. ओके, प्रेडिक्ट केलं होतं. ओके, फ्रॉम द नोन नेबर अँड देअर ऍटॉमिक मासेस वेअर इंडिकेटेड. आणि फक्त एवढंच प्रेडिक्ट नव्हतं केलं त्यानं, काय केलं होतं? त्याचं ऍटॉमिक मास सुद्धा सांगितलं, त्याला नाव तर दिले. ओके, त्याला नाव दिले इक्का बोरॉन, ओके, इक्का अल्युमिनियम आणि इक्का सिलिकॉन. ओके, बट अननोन आपलं नोन नेबर जे होते त्याच्यानुसार, आणि त्याला ऍटॉमिक मास सुद्धा दिले त्यांनी. काय ऍटॉमिक मासेस दिले त्याला? त्याला इंडिकेटेड आहेत 44. पुन्हा ऍटॉमिक मास आहे इक्का, ओके, बोरॉनचं. 68 कोणाचं दिलाय? त्या अल्युमिनियमचं. ओके, 72 कोणाचं दिलाय? इक्का सिलिकॉनचं. बट हे त्याला माहित असतं का? हे त्याला माहित होतं का? नाही. ओके, त्याला ह्या गोष्टी माहित नव्हत्या. ओके, त्यानं प्रेडिक्ट केलाय. ओके, त्यांनी जे केलाय, ओके, ते काय केलंय? प्रेडिक्ट मासेस वर इंडिकेटेड आहे 44, 68 and 72. ओके, म्हणजे इक्का बोरॉन 44, इक्का अल्युमिनियम 68 आणि इक्का सिलिकॉन 72 रिस्पेक्टिव्हली. 1 by 1 स्टेप ऑर्डर नुसार. ओके, म्हणजे इक्का बोरॉनचं जे ऍटॉमिक मास, ओके, दिलेलं होतं, ओके, मेंडेलिव्हने, ओके, 44, इक्का अल्युमिनियम 68 आणि इक्का सिलिकॉन 72 रिस्पेक्टिव्हली नावाचा वर्ड आला. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज, ओके, दे आर ऑल्सो प्रेडिक्टेड. ओके, फक्त एवढंच नाही तर त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा प्रेडिक्ट केल्या होत्या. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज, ओके, दे आर ऑल्सो प्रेडिक्टेड. ओके, फक्त एवढ्यानेच थांबले का ते? नाही, एवढ्यानेच थांबले नाही, त्यांनी त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा काय केल्या आहे? प्रेडिक्ट केले आहे. ओके, प्रेडिक्टेड केले आहे, सांगितले आहे.
ओके, तर समोर जाऊन हे एलिमेंटचे नाव, त्यांचा ऍटॉमिक मास, ओके पहा, ऍटॉमिक मास, ओके, आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या ह्या सुद्धा प्रेडिक्ट केल्या आहेत. ओके, लॅटर ऑन दिस एलिमेंट वेअर डिस्कवर्ड. मग कालांतराने काय झालं त्याच्यानंतर, ओके, काही एलिमेंटचा शोध लागला, काही एलिमेंटचा शोध लागला. ओके, त्यात घेतलं लॅटर ऑन दिस एलिमेंट वेअर डिस्कवर्ड अँड नेम ॲज अ कॅन्डियम. मग इथं बोरॉनला नाव काय दिलं? शोध लागल्यानंतर, ओके पहा काय दिले ते, ओके, की लॅटर ऑन दिस एलिमेंट वेअर डिस्कवर्ड. मग या एलिमेंटचा शोध लागला, मग या एलिमेंटचा शोध लागल्यानंतर त्याला नाव काय दिलं? पिकाबोरॉनला नाव काय दिलं? कॅन्डियम. कॅन्डियमचा सिम्बॉल Sc. पहिलं अक्षर कॅपिटल, नंतर स्मॉल. एलिमेंट मध्ये लक्षात ठेवायचं, जे टोटल एलिमेंट टुडे आपल्याला माहित आहे 180. ओके, फर्स्ट लेटर कॅपिटल, सिंगल असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कॅपिटलच राहणार बरोबर. ओके, सिम्बॉल मध्ये. बट दोन जर लेटर येत असते, अल्फाबेट येत असेल, फर्स्ट कॅपिटल मग सेकंड स्मॉल, दोन्ही कॅपिटल कधीच राहणार. ओके, तर इकाबोरॉनला डिस्कवर झाल्यानंतर, ओके, जे 3 वॅटन प्लेसेस सोडले होते, इकाबोरॉनला कॅन्डियम नाव दिलं. काय झालं त्याचं सिम्बॉल? काय झाला? Sc. आणि ऍटॉमिक मास किती झालं? 44.95. पण अगोदर माहित होतं का? अगोदर कुणालाच माहित नव्हतं, बट कॅन्डियम 44.95. आता तुम्ही कम्पेअर करा, 44 फक्त 90.95. ओके, तुम्ही विचार करा बरं, किती टॅलेंटेड व्यक्ती असेल तो, का त्यांनी गेस केला आणि त्याचा गेस लागला. पहा 44.95 आणि 44 आहे का? खूप डिस्टन्स आहे का? खूप जास्ती फरक आहे का? ओके, म्हणजे हे त्या टाइमला माहित नव्हतं, फक्त प्रेडिक्ट केलाय. बट जेव्हा माहित झालं 44.95. ओके, पिकाबोरॉनला नाव काय दिलं आता? कॅन्डियम. एक्झाम मध्ये येऊ शकते. पिकाबोरॉनला नाव काय दिलं? कॅन्डियम दिलं. सिम्बॉल काय कॅन्डियमचा? Sc. ऍटॉमिक मास 44.95. ओके, आणि मेंडेलिननं प्रेडिक्ट केलेला ऍटॉमिक मास 44. त्याचं सेकंड एलिमेंट पहा, गॅलियम. हिका अल्युमिनियमला गॅलियम नाव दिलं. हिका अल्युमिनियम काय नाव दिलं? गॅलियम. गॅलियमचा सिम्बॉल Ga. हे एलिमेंटचं नाव झालं, हा सिम्बॉल झाला. ओके, आणि याचा जो ऍटॉमिक मास दिला 69.7. 69.7. इथे पहा, इथं अल्युमिनियमचा 68. खूप डिस्टन्स आहे का? खूप जास्तीचा फरक दिलाय का? नाही. ओके, इथे 68 दिला. ओके, हे मेंडेलियननी प्रेडिक्ट केलेलं आहे. ओके, आणि हे डिस्कवर झाल्यानंतर, ओके पहा 69.7. आणि इतका सिलिकॉनला काय नाव दिलं डिस्कवर झाल्यानंतर? जर्मेनियम. कोणतं नाव दिलंय? जर्मेनियम. ओके, तर हे एलिमेंटचं नाव झालंय, सिम्बॉल काय झाला? G. ओके, आणि ऍटॉमिक मास 72.64 72.64 रिस्पेक्टिव्हली. ओके, आणि मेंडेलियननी प्रेडिक्ट केलेला 72. मेंडेलियननी प्रेडिक्ट केलेलं किती आहे? 72. ओके, आणि डिस्कवर झाल्यानंतर 72.64 रिस्पेक्टिव्हली. ओके, नंतर पॉइंट नंबर 3 आहे, देअर वेअर नो प्लेसेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलियन ओरिजिनल पेरियोडिक टेबल. त्याच वेळेस नोबल गॅसेसला, ओके पहा, देअर वेअर नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलियन ओरिजिनल पेरियोडिक टेबल. मेंडेलियनचा जो ओरिजिनल पेरियोडिक टेबल होता त्याच्यामध्ये, ओके, प्लेस सोडलेले नव्हते. त्याच्यासाठी नोबल गॅसेससाठी. कशासाठी प्लेस सोडलेले नव्हते? नोबल गॅसेससाठी. म्हणजे देअर वेअर नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलियन ओरिजिनल पेरियोडिक टेबल. म्हणजे मेंडेलियनच्या ओरिजिनल पेरियोडिक टेबल मध्ये नोबल गॅसेससाठी प्लेस रिझर्व केलेले नव्हते. हाऊएव्हर वेन नोबल गॅसेस त्याच्यात, ओके, आणि नंतर काय झालं? नोबल गॅसेस माहित पडलं, म्हणजे डिस्कवर झालं आहे बरोबर. वेन नोबल गॅसेस सच ॲज, कोणत्या नोबल गॅसेसची नावं दिले? हेलियम, निऑन अँड आर्गन. दे आर डिस्कवर्ड टुवर्ड द एंड ऑफ 19th century. म्हणजे 19वे शतक, ओके, लास्ट संपत्तीच्या मध्ये नाही का, एंड ऑफ द 19th century. ओके, कोणते एलिमेंट नोबल गॅसेस, ओके, डिस्कवर झाल्या? हेलियम, निऑन अँड आर्गन.
ओके, कोणत्या पार्ट काय दिलं की हे नोबल गॅसेस हेलियम, निऑन अँड ऑर्गन वेर डिस्कवर्ड टुवर्ड द एंड ऑफ द 19th सेंचुरी, म्हणजे एंड ऑफ द 19th सेंचुरीच्या याच्यामध्ये ओके ज्या गॅसेस डिस्कवर्ड झाल्या कोणत्या गॅसेस आहेत त्या हेलियम, निऑन अँड ऑर्गन. ओके, याला नोबल गॅसेस म्हणते. कोणत्या गॅसेस म्हणते नोबल. त्यावेळेस डिस्कवर झाल्या होत्या का मेंडेलिव्हच्या टाइमला डिस्कवर झालेल्या नव्हत्या आणि नंतर डिस्कवर्ड झाल्या. नंतर काय झाल्या डिस्कवर. ओके, तर there were no place reserved for noble gases in Mendeleev original periodic table. However, when noble gases such as helium, neon and argon were discovered towards the end of the 19th century, Mendeleev created the zero group without disturbing. Okay, the original periodic table in which the noble gases were fitted very well. And Mendeleev ने काय क्रिएट केलं होतं झिरो ग्रुप. मेंडेलिव्हने काय क्रिएट केलं होतं झिरो ग्रुप. मेंडेलिव्हने काय क्रिएट केलं झिरो ग्रुप. ओके, बट विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पेरियोडिक टेबल. त्यानं बनवलेला जो ओरिजिनल पेरियोडिक टेबल होता ओके त्याला डिस्टर्ब केलं का ओके त्याला डिस्टर्ब केलं नाही. ओके, त्याला डिस्टर्ब केलं जैसे तेच ठेवला. ओके, आणि काय क्रिएट केलं त्यानं झिरो ग्रुप. झिरो ग्रुप ऑल्सो कॉल्ड एज 18 ग्रुप. 18 ग्रुपला झिरो ग्रुप म्हणते. कोणत्या ग्रुपला 18 ग्रुप. कोणत्या ग्रुपला 18 ग्रुपला कोणता ग्रुप म्हणते झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग ओके द ओरिजिनल पेरियोडिक टेबल इन विच द नोबल गॅसेस वर फिटेड व्हेरी वेल. आणि नोबल गॅसेस त्याच्यामध्ये काय केला फिट केलं. ओके, म्हणजे व्यवस्थित मांडणी केली. ओके, व्यवस्थित मांडणी केली. आता आपल्याला जे पूर्व वाचायचं समजून घ्यायचं. ओके, आणि स्वतःच्या याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ओके, तुम्हाला जर याच्याबद्दल पूर्ण डिटेल ओके लर्न नाही करायचं पाठ नाही करायचं लक्षात आलं समजून घ्यायचं. लक्षात आलं समजून घ्यायचं तर आपल्याला एक एक पॉईंट समजलाय का आणि त्या एक एक पॉईंट मध्ये कोणते इम्पॉर्टंट वर्ड आले आणि त्याच्यानुसार आपल्याला सेंटेन्स कसं बनवता येईल आणि लिहिता येईल. ओके, राईट. मेरिट ऑफ मेंडेलिव्ह पेरियोडिक टेबल. ओके, point number 1, atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. For example, the previously determined atomic mass of a beryllium 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before a boron. First point आहे. काय म्हटलं फर्स्ट पॉईंट मध्ये फर्स्ट पॉईंट मध्ये म्हटलं त्या काही एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास आहे हे रिवाइज करण्यात आलं. ओके, कसं रिवाइज करण्यात आलं त्याचं जे प्रॉपर प्लेस होतं पेरियोडिक टेबल मध्ये त्याच्या प्रॉपर्टीनुसार आणि त्याच्यासाठी एक्झाम्पल दिलाय उदाहरण दिलाय. ओके, काय उदाहरण दिलं त्या अगोदर जे ठरवलेलं ॲटॉमिक मास होतं बेरिलियमचं अगोदर ठरवलेलं ते किती होतं 14.09. याला काय करण्यात आलं चेंज करण्यात आलं आणि करेक्ट व्हॅल्यू किती लिहिण्यात आली 9.4. ओके, अँड बेरिलियम वॉज द प्लेस बिफोर बोरॉन. ओके, आणि बेरिलियमला कुठे ठेवण्यात आलं बोरॉनच्या अगोदर. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेस इन द पेरियोडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देन. तर मेंडेलिव्हनं काही व्हॅकंट प्लेस पेरियोडिक टेबल मध्ये सोडलेले होते. ओके, ठेवलेले होते का बरं आणि तोपर्यंत त्या एलिमेंटचा शोध लागलेला नव्हता. ओके, त्याच्यानंतर किती प्लेसेस सोडले त्यांनी 3 ऑफ दिस अननोन एलिमेंट म्हणजे जे माहित नसलेले एलिमेंट आहे 3 एलिमेंट साठी त्यांना व्हॅकंट प्लेसेस सोडले होते. ओके, आणि नंतर त्याला नाव काय दिलं मेंडेलिव्हनी इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. ओके, फ्रॉम द नोन नेबर. ओके, त्याच्या जवळचे जे काही एलिमेंट होते ओके त्याच्यानुसार त्यांनी ते काय केलं गेस केला होता प्रेडिक्ट केलं होतं. ओके, अँड देअर ॲटॉमिक मासेस वेअर इंडिकेटेड. त्याचा ॲटॉमिक मास ओके कोणाचा ॲटॉमिक मास घ्यायचा आहे इथे आपल्याला. ओके, इका बोरॉनचा ॲटॉमिक मास मेंडेलिव्ह यांनी प्रेडिक्ट केलं 44, इका अल्युमिनियम 68 आणि इका सिलिकॉन 72 रिस्पेक्टिव्हली. बट एवढंच केलं होतं का नॉट ओनली ओके दिस बट देअर प्रॉपर्टीज देअर आल्सो प्रेडिक्टेड. त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा सांगितल्या. लॅटर ऑफ दिस एलिमेंट देअर डिस्कवर्ड. त्याच्यानंतर या एलिमेंटचा शोध लागला आणि त्याला काय नाव देण्यात आलं इका बोलॉनला कॅन्डियम सिंबॉल Sc आणि ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास 44.95. ओके,
इतका अल्युमिनियम ओके काय दिलं गॅलियम सिम्बॉल जी atomic mass 69.7 and germanium okay G 72.64 respectively okay there were no place reserved for noble gases Mendel original periodic table तर जो मेंडेलियनचा periodic table होता ओरिजिनल त्याच्यामध्ये रिझर्व प्लेस ठेवलेला नव्हता ओके However, when noble gases, जेव्हा noble gases काय झाला डिस्कवर झाल्या ओके कोणत्या हेलियम निऑन अँड आर्गॉन they are discovered towards the end of the 19th century so Mendel created the zero group without disturbing the original periodic table म्हणजे जो ओरिजिनल periodic table होता त्याला डिस्टर्ब केलाय का नाही ओके काय केलं एक झिरो ग्रुप बनवला विदाउट डिस्टर्बिंग आणि त्याच्यामध्ये ज्या नोबल गॅसेस आहे त्याला काय केलं फिट केलं काय केलं फिट काय पाहिलं आपण का राईट मेरिट ऑफ अ मेंडेलिव्ह पेरियोडिक टेबल आपल्या टेक्स्ट बुक्स मध्ये जे 3 पॉइंट दिले आहेत ओके त्याच्यावर आपण काय पाहिलं एक्सप्लेनेशन पाहिलं ओके